नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जे केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 वर्षानंतर थॉमस कप भारताने जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये थॉमस कप या स्पर्धेचा भारताचा अंतिम सामना झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, सुरुवातीला जानेवारी 2050 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या? सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 14 भाषा होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रभाकर लोकमान्य टिळक, ऑप्शन क्रमांक 2 गदाधर सुभाषचंद्र बोस, ऑप्शन क्रमांक 3 तत्वबोधिका पत्रिका डॉक्टर आंबेडकर, ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख. तर ऑप्शन क्रमांक 1 2 3 हे चुकीचं आन्सर होईल आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपलं योग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 7, नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदललेले आहे? नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदललेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, तुर्कस्तानचे नवीन नाव काय आहे? तुर्कस्तानचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 ते 1905 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 श्वसनक्रियावर परिणाम करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 50% महानगरपालिकेमध्ये ते आरक्षण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली आहे? महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा, ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड लिटन भारतीय शास्त्र कायदा, ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा, तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्जन भारतीय विद्यापीठ कायदा, तर ऑप्शन क्रमांक
एक. लॉर्ड कॅनिंग, राजा उपाधी कायदा ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 19. C-60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करते? C-60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करते? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये C-60 हे दल कार्यरत करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कोठे पार पडले? नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कोठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या? भारतात आतापर्यंत कोरोनाच्या किती लाटा येऊन गेल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मिताली राज हे क्रिकेटशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्रात नुकतेच किती नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. घटना समितीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? घटना समिती संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 N. रॉय यांनी मांडली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पहिले पुस्तकाचे गाव भिलार. ऑप्शन क्रमांक 2 पहिले मधाचे गाव मांघर. ऑप्शन क्रमांक 3 पहिले फुलपाखराचे गाव महादारे. तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 2022ची थीम असलेली पठार दख्खनचे पठार ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 36. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते व्यक्ती
राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पीपल्स प्रेसिडेंट म्हणून राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे रामनाथ कोविंद हे राज्यपाल होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 13वे राष्ट्रपती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकय्या नायडू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? खेलो इंडिया स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा 2022 आयोजित केली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये पंचकुला हे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मी जाधव हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 एनॅकोवॅक्स, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने हे 6 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रियंका नुटक्की, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाजी भुसे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र सिंग तोमार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? 100 कोटी करोना लस प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा देश ठरला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिताली राज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना
नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सहोदर म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश म्हणतात. जो देशासाठी बलिदान करतो तो त्याला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत? मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 3 एक वचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक 2 काखेत कळसा गावाला वळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 कोठे स्थापन झाले?
भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कुठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर ऑप्शन क्रमांक 2 किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅशच्या भागातील पठार मेवाड व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? डॅशच्या भागातील मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन क्रमांक 4 रहमत खान यांनी पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोंडानं काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? कोंडा काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डॅश असते? वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तुमानाशी समानुपाती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उकळत्या पाण्यात सतत उष्णता दिली असता डॅश होते? उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 त्याच्या तापमानात बदल होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गद्य म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल.